आज आपण आलो आहोत एका विशेष मंदिरात. महाबळेश्वरमधील या मंदिरात कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम झाला आहे. एकाच ठिकाणी 5 नद्यांचा उगम असणारे पृथ्वीवरील हे एकमेव स्थान असावे. या व्यतिरिक्त भागीरथी नदी दर 12 तर सरस्वती नदी दर 60 वर्षांनी कृष्णा नदीला येथे भेटायला येते. नमस्कार, मी वैभव. तीर्थवैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण आलो आहोत श्री क्षेत्र महाबळेश्वरमध्ये. येथील श्री पंचगंगा मंदिरात दर्शनासाठी आपण जात आहोत. विशेष म्हणजे ज्या काळात आम्ही येथे दर्शनासाठी आलो त्या काळात 375 वर्षाची परंपरा असलेला कृष्णामाई उत्सव सुरू होता. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम या मंदिरात सुरू होते. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. तेराव्या शतकात यादव राजांनी
हे मंदिर बांधले होते. त्यानंतर 16व्या आणि 17व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. छत्रपती शिवराय अनेक वेळा या मंदिरात दर्शनासाठी आल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराचा जीर्णोद्धारही त्यांच्या काळात करण्यात आला होता. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांच्या उगमावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. पाच नद्यांचे पाणी गायमुखातून एका कुंडात पडते. या कुंडातून दुसऱ्या कुंडात हे पाणी पुढे जाते. सध्या हा दुसरा कुंड मात्र तात्पुरत्या स्वरूपात वरून झाकण्यात आलेला आहे. पंचगंगा मंदिराच्या मागील बाजूच्या टेकडीवर श्री हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर समर्थ रामदास स्वामींनी बांधले असे सांगितले जाते. या हनुमान मंदिरापासून आणखी काही पायऱ्या चढून गेल्यावर पुरातन असे दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार 1862 मध्ये महाराणी इंदिराबाई होळकर यांनी करवून घेतल्याची पाटी या मंदिराच्या भिंतीवर आपल्याला पाहायला मिळते. पंचगंगा मंदिराच्या बाहेरील बाजूस अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले रुद्रेश्वर मंदिर आहे. या मंदिरात शिवलिंग व बाहेर भला मोठा नंदी आपल्याला पाहायला मिळतो.